नमस्ते. श्री स्वामी समर्थ. मी आरती सोनवणे तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे गुरुवार. आज मंदिराची साफसफाई करत होते आणि हे बघा घरामध्ये कसा उन्हाचा उजेड आला आहे. कधी सूर्यकिरण येत नाही पण आज आले. मस्त देव वगैरे साफ करायला काढले. मंदिर स्वच्छ करायचं होतं का तर मी 2-3 दिवस झाले साफसफाई करते. आता मार्गशीर्ष चालू होईल, गुरुवारचे उपास चालू होईल म्हणून घर स्वच्छ करायला घेतलं होतं. तर मंदिर पण स्वच्छ करायला काढलं. खूप धूळ झाली होती मंदिरावर. मंदिराच्या माळा वगैरे स्वच्छ करायला काढल्या. महिन्यातून 1-2 वेळा ना पूर्ण मंदिर स्वच्छ करायचं, काढून स्वच्छ करायचं. धूळ वगैरे बसते त्याच्यावर. माझ्या मंदिराला तो 2-3 महिने झाले, नवीनच आहे. पण खूप धूळ, आमच्या इथं बिल्डिंगचं काम चालू असल्यामुळे खूप धूळ येते. सारखं मला स्वच्छ करावं लागतं. ते मी मंदिर खाली उतरून चांगलं स्वच्छ करायला घेतलं. उतरत पण नव्हतं मला, खूप जड आहे माझं मंदिर. पूर्ण सागाचं आहे. कसं बसं उतरून खाली घेतलं. ब्रशनी छान असं स्वच्छ करून घेतलं. आणि मी असं टेबलवरच मंदिर ठेवते. छोटासा टेबल आहे, तो कोपरा चांगला स्वच्छ करून घेतला. खूप धूळ झाली होती तिथे. घरातल्या जाळ्या वगैरे सारख्या काढत राहायच्या. आज अमावस्या असल्यामुळे मी घरातल्या सर्व जाळ्या वगैरे काढते, घर स्वच्छ करते. दर अमावस्या पौर्णिमेला घरातल्या जाळ्या काढायच्या, घर असं स्वच्छ ठेवायचं. आपली घरातली इडापिडा निगेटिव्हिटी सगळी दूर होते. जागा स्वच्छ पुसून घेतली मी, गोमूत्र, पाणी आणि हळद टाकून. अमावस्या पौर्णिमेला ना गोमूत्र आणि हळद, मीठ पाण्यात टाकून स्वच्छ पुसून घ्यायचं. अख्खं घर, फरशी. छान अशी पुसून घेतली. नंतर टेबल वगैरे मांडून कपडा वगैरे मांडला नवीन स्वच्छ. ते मंदिर उचलायचं कसं खूप टेन्शन आलं होतं मला. मी सासूबाईंना आवाज दिला. बघा मंदिरावर खूप जाळ्या होत्या. इतकी धूळ झाली होती ना. आमच्या बाजूला बिल्डिंगचं काम चालू आहे ना, तर खूप धूळ येते घरामध्ये. अशी कलरच्या ब्रशनी स्वच्छ करून घेतलं मी मंदिर. सर्व जाळ्या काढून घेतल्या. स्वच्छ कपड्याने पुसून घेतलं मंदिर. कपडा वल्ला नाही करायचा, थोडासा असं सुक्का चांगला पिळून घ्यायचा कपडा. लाकडाचा असल्यामुळे वल्ल्या करून नाही पुसायचं, पाणी नाही लावायचं त्याला. नंतर सासूबाईंना बोलवलं मदत करायला मला मंदिर उचलायला. आम्ही दोघींनी कसं बसं उचलून ते मंदिर ठेवलं. दोघींना पण उचलत नव्हतं ते, आम्हाला एवढं जड आहे मंदिर आमचं. नंतर छान कपडा वगैरे मांडून घेतला. गुरुवार असल्यामुळे देव वगैरे स्वच्छ घासून बिसून घेतले होते. नंतर देव मांडून घेतले, पूजा करून घेतली. गुरुवार असला का खूप धावपळ असते आणि मला गुरुवार म्हटलं का मला एक वेगळाच उत्साह असतो माझ्या अंगामध्ये. मंदिर स्वच्छ करायचा, देवांची पूजा करायची, स्वामींची पूजा करायची. पूजा करता करता मी मनामध्ये बोलतच होते स्वामींना का स्वामी मी तुमची भावानी एवढी सेवा करते, तुम्ही मला एकदा पण दर्शन नाही दिले. सगळ्यांना दर्शन देता पण मला का नाही तुम्ही दर्शन देत, असं बोलतच होते मनामध्ये. बोलूनच पूजा करत होते.
मंदिर असं गजबजलं असतं ना फुलांनी वगैरे, का छान वाटतं. अशी सगळी देवमांडणी करून घेतली मी. सासूबाईंचं तिकडं किचनमध्ये थोडं काम चाललं होतं, मी इकडं मंदिराचं काम करत होते. अशी माझी पूजा चालली होती. सर्व पूजा मांडायला खूप वेळ लागतो. मला सगळं देवांचं ना असं जाग्यावर पाहिजे. सगळे नीटनेटके ठेवायला मला आवडतात, कसं पण ठेवायला नाही आवडत. सर्व देवाचे छान मांडून घेतले मी. माझी पूजा झाली, धूप अगरबत्ती वगैरे लावली, स्वामींना साखरेचा नैवेद्य दाखवलं. छान अशी माझी गुरुवारची पूजा करून झाली. मंदिरात फुलं असले, फुलांशिवाय शोभा नसते देवांना. माझ्या सासूबाई दादरहून फुलं आणतात. आमचा दादरला धंदा असल्यामुळे आम्हाला फुलांची कमी नाही. आणि बघा, स्वामींना मी बोलत होते का स्वामी तुम्ही मला दर्शन नाही देत, आणि अचानक मला स्वामींनी दर्शन दिलं. खूप म्हणजे मला एवढं प्रसन्न वाटलं ना, का आमच्या घरामध्ये अशी सूर्यकिरण कधीच येत नाही. पहिल्यांदाच असं सूर्यकिरण आला. पहिलं तर मी बघितलं, पण असं मला नंतर जवळून बघितल्यावर बघते तर सेम मला स्वामींनी दर्शन दिलं. अशी विश्रांती करताना स्वामी प्रकट झाले माझ्या घरी. मला खरंच नाही वाटलं. मग मी अशी स्वामींची पूजा वगैरे करून घेतली. एवढी खुश झाले ना मी माझ्या स्वामींना बघून, का आज मला स्वामींनी साक्षात दर्शन दिलं.